नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रिइन्व्हेंट युअरसेल्फ अनकन्सील द लीडर विदिनमध्ये. आज मी तुम्हाला अशा एका साधनाबद्दल सांगणार आहे ज्याचा तुम्ही दररोज वापर करता, पण कदाचित त्याची खरी ताकद अजूनही ओळखलेली नाही. हेडफोन. होय, हेच छोटेसे उपकरण जे तुम्ही कानात लावता ते फक्त गाणी ऐकण्यासाठी नाहीत. योग्य पद्धतीने वापरले तर हेडफोन तुमची सकाळ, तुमचं मन आणि तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. आपण अशा काळात जगतोय जिथे जगाचा क्रम बदलतोय. स्पर्धा वाढली आहे, संधीसुद्धा प्रचंड आहेत, पण सोबतच विचलित करणाऱ्या गोष्टींचा पाऊस पडतोय. प्रश्न आहे, या आवाजात, गोंधळात, मानसिक प्रदूषणात तुम्ही तुमचा फोकस कसा टिकवणार? सकाळची सुरुवात कशी करणार की संपूर्ण दिवस ऊर्जा, स्पष्टता आणि नेतृत्वाच्या मानसिकतेसह जाईल? उत्तर अगदी साधा आहे. सकाळच्या चालण्यात, जिममध्ये किंवा योगाच्या वेळी हेडफोन लावून ऐका. फक्त गाणी नाहीत, तर ते ऑडिओ जे तुम्हाला मानसिक आणि नेतृत्वाच्या उंचीवर नेईल. आज आपण पाहणार आहोत हे इतकं परिणामकारक का आहे, यामागचं विज्ञान काय आहे, प्राचीन शास्त्र याबाबत काय सांगतात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा यात कसा उपयोग होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आपलं मेंदू एक अद्भुत यंत्र आहे. प्रत्येक सेकंदाला लाखो माहिती प्रक्रियेत आणतं. हॉर्नचा आवाज, मोबाईलची नोटिफिकेशन्स, बाजूला बोलणारे लोक, पार्श्वसंगीत. न्यूरोसायन्समध्ये ह्याला कॉग्निटिव्ह लोड म्हणतात. म्हणजे मेंदू एका वेळी जितक्या गोष्टी प्रक्रियेत आणतं तितकी मुख्य कामासाठी उरलेली मानसिक ऊर्जा कमी होते. जिममध्ये कल्पना करा, तुम्ही मशीनवर वर्कआउट करताय, पण आजूबाजूला टीव्ही चालू आहे, लोक बोलतायत, वजनं आदळण्याचा आवाज येतोय. तुमचं लक्ष तुटते. हेडफोन इथे तुमचा सर्वात मोठा मित्र बनतो. विशेषतः नॉईज कॅन्सलिंग हेडफोन जेव्हा तुम्ही लावता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी कंट्रोल्ड सेन्सरी एन्व्हायरमेंट तयार करता. म्हणजे तुमच्या कानाला आणि मेंदूला एक प्रायव्हेट बबल मिळतो. यामुळे 3 गोष्टी घडतात. विचलन कमी होतं. मेंदू निरर्थक आवाज प्रक्रिया करत नाही. लक्ष केंद्रित होतं. तुमची संपूर्ण ऊर्जा त्या ऑडिओवर जाते जे तुम्ही निवडलं आहे. भावना संतुलित होतात. तुम्ही जे ऐकता त्याचा टोन, लय, शब्द तुमच्या मूडवर थेट परिणाम करतात. हेडफोन आणि शारीरिक हालचाल. हेडफोन आणि शारीरिक हालचाल एकत्र आली की जादू निर्माण होते. चालणे, धावणे किंवा वर्कआउट करताना शरीर डोपामिन आणि BDNF ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर सोडतं. हे स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढवतं. यालाच विज्ञानात स्टेट डिपेंडंट लर्निंग म्हणतात. म्हणजे ज्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत तुम्ही शिकता त्याचा परिणाम जास्त खोलवर होतो. म्हणजेच जिममध्ये तुम्ही नेतृत्वावर पॉडकास्ट ऐकलं तर शरीर आणि मेंदू दोन्ही एकत्र ट्रेन होतात. स्नायूंसोबत विचारशक्तीही मजबूत होते. प्राचीन शास्त्र आणि ऐकण्याची साधना. वैज्ञानिक संशोधनाच्या आधीच आपल्या ऋषीमुनींनी ऐकणं ही साधना आहे हे ओळखलं होतं. वेदांमध्ये ज्ञानप्राप्तीचा पहिला टप्पा आहे श्रवणम. फक्त ऐकणं नव्हे तर खोलवर, पूर्ण मनाने, विचलनाशिवाय ऐकणं. भगवद्गीतेत अर्जुनाने युद्धभूमीवरील गोंधळात कृष्णाचं बोलणं ऐकलं आणि ते ऐकणंच त्याच्या जीवनाची दिशा बदलून गेलं. योगसूत्रांमध्ये प्रत्याहार सांगितला आहे, म्हणजे इंद्रियांना बाहेरून हटवून आत केंद्रित करणं. हेडफोन आधुनिक काळात प्रत्याहाराचं साधन ठरू शकतात. प्राचीन मंदिरांमध्ये ध्वनीला विशेष महत्त्व होतं. मंत्रोच्चार अशा वास्तूमध्ये होत असे जिथे ध्वनीची गूंज मनाला भिडते. आज आपण त्याच तत्वाला तंत्रज्ञानासोबत वापरू शकतो. सकाळच्या चालण्यात, योगाच्या वेळी किंवा जिममध्ये कानात हेडफोन लावून गुरूंची वाणी, प्रेरणादायी कथा, मंत्र किंवा नेतृत्वाच्या शिकवणी ऐकणं. हा आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन साधनांचा संगम. व्यायाम आणि नेतृत्वाची मानसिकता. नेतृत्व फक्त ऑफिसच्या मीटिंगमध्ये तयार होत नाही, ते रोजच्या छोट्या शहान सवयींनी घडतं. सकाळचा वेळ हा तुमचा गोल्डन आवर आहे. मेंदू ताजा, ऊर्जा शिखरावर, मन शांत. या वेळेत जे तुम्ही ऐकता त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. जर सकाळी मोबाईलवर नकारात्मक बातम्या, गॉसिप किंवा निरर्थक गोष्टी ऐकल्या तर दिवसाची सुरुवातच मानसिक ऊर्जेला धक्का देणारी होते. पण सकाळी हेडफोन लावून सकारात्मक, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ऑडिओ ऐकलात तर तुम्ही दिवसाचा पाया मजबूत करता. जसं जिममध्ये स्नायू प्रतिकाराने मजबूत होतात तसा मेंदू कठीण आणि गहन विचारांनी मजबूत होतो. चालण्यात प्रत्येक पाऊल पुढे जाण्याचं प्रतीक असतं.
जीवनात पुढे जाण्याच्या निर्धाराचं. योगामध्ये जसं शरीर ताणतं तसं दृष्टिकोन विस्तारतो. तंत्रज्ञान, तुमचं नेतृत्वाचं हत्यार. आज ऑडिओ कंटेंटचं सुवर्णयुग आहे. पॉडकास्ट, ऑडिओ बुक, गायडेड मेडिटेशन सर्व विषयांवर सर्व भाषांमध्ये उपलब्ध. पण खरी नेतृत्व कला इथे आहे. तुम्ही काय निवडता? तुमचा मेंदू एक बाग आहे. तुम्ही कोणतं बी पेरता तसंच उगवतं. मॉर्निंग ऑडिओ डाएट तयार करा. सकाळची सुरुवात प्रेरणादायी भाषणाने, नंतर नेतृत्व किंवा बिझनेस स्ट्रॅटेजीवर ऑडिओ, मध्ये ध्यान किंवा मंत्र, शेवटी त्या दिवसासाठी एक नवीन विचार. रिइन्व्हेंट युअरसेल्फ सकाळचा प्रोटोकॉल. वेळ ठरवा. सकाळी चालणं, जिम, योगा. कंटेंट निवडा. सकारात्मक, शिकवणारे, नेतृत्वावर आधारित. ऊर्जेचा क्रम. आधी उत्साहवर्धक, मग गहन शिकवण. चिंतन वेळ. शेवटी 5 मिनिटे शांत बसा, जे शिकले ते रुजवा. अंमलबजावणी करा. रोज एक गोष्ट प्रत्यक्षात आणा. मित्रांनो, उद्या सकाळी एक प्रयोग करा. हेडफोन लावा, बाहेर पडा आणि असा ऑडिओ ऐका जे तुम्हाला ऊर्जा, स्पष्टता आणि नेतृत्व देईल. पहा दिवस कसा बदलतो. कारण नेतृत्व मोठ्या मंचावर नाही, तर रोजच्या शिस्तीत तयार होतं. जर हा संदेश तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांची शेअर करा. आम्ही ऑनलाईन सल्लामसलत देखील देतो. फक्त तुमची माहिती आम्हाला मेल करा आणि तुमच्या नेतृत्व प्रवासाला सुरुवात करा.